आपला मऊ लुसलुशीत मोकळा फटसा मसालेदार मसाली भात तयार आहे। हा तुम्ही कशासोबतही खाऊ शकता, वरणासोबत खाऊ शकता, सांबारसोबत खाऊ शकता, एखाद्या भाजीसोबत खाऊ शकता। असा हा मसाली भात आहे। नक्की ट्राय करा, कसा वाटला सांगा कमेंटमध्ये। नमस्कार मंडळी, मी कोमल तुमचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप स्वागत करते। तर आपण भाताचे खूप सारे प्रकार खातो, मसाली भात खातो, बिर्याणी भात खातो, जीरा राईस खातो, खिचडी भात खातो, त्याच्यानंतर पनीर बिर्याणी खातो, पालक राईस खातो। पण जर तुम्हाला कोणी असं सांगितलं की मसाले भात करणार आहोत आणि कोणत्याच भाज्या वापरणार नाही, फक्त खड्या मसाल्यात करणार आहोत, तर कसं वाटेल तुम्हाला आणि पटकन होईल सुद्धा। चला तर मग आपण आजच्या मसाले भाताला सुरुवात करूया आपल्या। तर अशा प्रकारचा भात बनवण्यासाठी इथं मी 2 चमचे तूप घेणार आहे। या पद्धतीने तूप व्यवस्थित वितळू द्यायचं, जास्त झाले तरी काही हरकत नाही। तूप व्यवस्थित गरम झाले की आपण याच्यात खडे मसाले परतून घेणार आहोत। 1-2 मिनिटं व्यवस्थित त्याचा स्मेल तुपात मिसळेपर्यंत। तर आता आपलं तूप गरम झालं आहे। या टायमाला मी व्यवस्थित असे खडे मसाले परतून घेणार आहे। तर खडे मसाल्यामध्ये मी आधी जिरी, त्याच्यानंतर मिरी, लवंग आणि दालचिनी घेतली आहे। मिरी आणि लवंगाचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे, कारण त्याच्यामुळेच खरं तर ह्या भाताला खूप छान चव येते, त्याच्यामुळे ते घ्यायचं। आणि तमालपत्र। चला तर मग मी सगळे खडे मसाले परतून घेते। तूप व्यवस्थित गरम झाले आपलं आता। तर या पद्धतीने तुम्ही बघितलं असेल की तूप एवढ्या प्रमाणात गरम झाले की जिरी लगेच फुलली आहे आपली। जास्त नाही, फक्त 1 तमालपत्र टाकायचं। तर मी ते टाकून घेतले। आता मला मिरची टाकायची आपण। मी याच्यात 4 मिरच्या टाकणार आहे। त्याच्यातले मी 2 बारीक कापून घेणार आहे, म्हणजे मधनं 4 भाग करणार फक्त मिरच्यांचे, आणि 2 मी गार्निशिंगसाठी घेणार आहे। तर चला आता मिरच्या व्यवस्थित आपण ह्याच्यात भाजून घेऊया। माझ्या मिरची व्यवस्थित भाजून झालेल्या आहे। ह्या मी गार्निशिंगसाठी टाकल्या होत्या, त्याच्यामुळे अख्ख्या टाकल्या होत्या। पण ह्या जेव्हा तुम्ही अख्ख्या टाकता तेव्हा उडून येण्याची शक्यता जास्त असते, त्याच्यामुळे खूप काळजी घ्यायची। आता आपण ह्याच्यात जेवढा आपल्याला भातात शिजवायला हवेत त्या टाकणार आहोत। तर आता आपण भात शिजवण्यासाठी ज्या मिरच्या वापरणार आहोत त्या टाकल्यात। त्या मी पहा व्यवस्थित असं कापून टाकलेल्या आहेत, एकदम बारीक कापून। असं 4 भाग करायचे त्याचे, किंवा तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुकडे तुकडे पण करू शकता। मिरची एकदा व्यवस्थित तळली गेली की आपण भात टाकणार आहोत। इथं मी बासमती तांदूळ घेतला आहे। ते मी अर्धा तास, अख्खा बासमती घेतला आहे, ते मी अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवलं होतं। त्याच्यामुळे काय होतं की भात मोठा व्हायला सुरुवात होते आणि मोठा लांब दिसतो, जसं आपण बिर्याणीसाठी वापरतो तसा। तर आता इथं आपली मिरची व्यवस्थित तळली गेलेली आहे। तर या टायमाला आपण हे भिजू घातलेले बासमती तांदूळ ह्याच्यात टाकणार आहोत। तांदूळ हलवताना, काढताना खूप काळजी घ्यायची, तुटला नाही पाहिजे, नाहीतर ते खूप खराब दिसतं। या पद्धतीने मी संपूर्ण तांदूळ ह्या तुपात परतून घेणार आहे। कधी पण तांदूळ हलवताना खालून तुमचा चमचा असेल किंवा काय असेल, उलटण असेल, भाताची पळी असेल तर खालून घालायची। त्याच्यामुळे काय होतं की तांदूळ तुटत नाही आणि भात व्यवस्थित मिक्स पण होतो। तर तुम्ही पाहत असाल किती सुंदर दिसते, आता कच्चा असतं मीच। तर आता ह्याला 1-2 मिनिटं मी व्यवस्थित परतून घेणार असंच। हा मसाले भात खूप सुंदर लागतो। आपल्याला कधी कंटाळा आला असेल स्वयंपाक करायचा, किंवा तुम्हाला भातासोबत हवा असेल, भातासोबत आपण नेहमी पांढरा, म्हणजे वरणासोबत नेहमी आपण पांढरा भात खातो, त्याच्याऐवजी हा भात किंवा सांबारसोबत हा भात खूप छान लागतो। त्याच्यामुळे नक्की ट्राय करा, आणि रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।
चला आता व्यवस्थित 1-2 मिनटं आपला भात परतून झाला आहे. आता मी पाणी वतून मी इथं 1 वाटी तांदूळ घेतलं होतं, त्याच्यासाठी मी 1.5 वाटी पाणी वापरणार आहे. कमी पाणी वापरणार आहे कारण आपण अर्धा तास आधी तांदूळ भिजू घालून घेतलं होतं, त्याच्यामुळे भरपूर पाणी तांदळाने शोषून घेतलेलं आहे ऑलरेडी. त्याच्यामुळं शक्यतो मोकळा हवा असेल तर पाणी कमी घालायचं असेल, आणि तुम्हाला जर थोडासा मोकळा नको असेल, थोडासा असं मऊ असं पाहिजे असेल तर पाणी जास्त घातलं तरी काही हरकत नाही. आणि तांदूळ घेताना बासमतीच तांदूळ घ्यावं असं पण काही नाही, तुम्ही साधं तांदळाचंही करू शकता. बासमती फक्त आपण मोकळा हवा आणि दिसायला चांगलं दिसावं म्हणून घेतो. चला तर आता ह्या पाणी टाकलेल्या भाताला मी उकळी आणून घेते. आता जेव्हा माझ्या भाताला उकळी आली आहे, म्हणजे भाताच्या पाण्याला उकळी आली आहे, त्या टायमाला मी याच्यात मीठ टाकणार आहे चवीनुसार. तर तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाकायचं व्यवस्थित. तर मी इथं मीठ टाकलं आणि उकळी आली आहे. आता मी 15 मिनटं व्यवस्थित भात शिजवून घेणार, आणि ते पण एकदम बारीक गॅसवर. जेवढा बारीक गॅस असेल तेवढा भात व्यवस्थित शिजतो आणि मोकळा पण होतो. चला तर मग आता मी हा भात शिजवून घेते झाकण ठेवून. चला तर पाहूया आता आपला मसाले भात कसा झाला आहे. मी आता ताट काढते. हळू काढायचं, भाजण्याची शक्यता खूप जास्त असते. तर आपला भात व्यवस्थित झाला आहे सगळ्या साईडनी. तर मी तुम्हाला दाखवते, जरासुद्धा पाणी राहिलं नाही आहे आणि पूर्ण मोकळा झालेला आहे. कधी पण चमचा खालून घालायचा म्हणजे तुटण्याची शक्यता खूप कमी असते. तर तुम्ही पाहत असाल फार सुंदर दिसतोय, खूप छान वास पण येतोय मस्तच. चला तर आता मी प्लेटमध्ये काढून घेते. नवीन मसाले भात ट्राय करायचं असेल तर हा नक्की करा, खूप सुंदर दिसतोय, खाण्याचं पण इच्छा झाली आहे. हा आपला मसाले भात रेडी झालेला आहे. मसाल्यांचा खूप छान वास येतो आहे. फक्त खडे मसाले वापरले आहेत आपण याच्यात. फक्त 4 गोष्टी वापरल्या आपण. एक म्हणजे बासमती तांदूळ, त्याच्यानंतर मिरची आणि खडे मसाले आणि पाणी. बस एवढ्याच गोष्टी वापरून आपला मसाले भात तयार आहे आणि खूप सुंदर मसाल्यांचा वास येतोय.